तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुंबई नागपूर हायवेवर मलकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात कारमधील तिघे जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। तिघांच्या मृत्यूने मलकापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। धुपेश्वर मलकापूर मार्गावर भरधाव वेगाने येणारी इर्टिगा चारचाकी कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की इर्टिगा कंपनीची चारचाकी कार राष्ट्रीय महामार्गावरून धुपेश्वरकडून मलकापूरकडे येत असताना धुपेश्वर मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला। या अपघातात रुद्र उमेश पवार वय 19 वर्ष राहणार सावजी फैल आणि विनायक जनार्दन अत्तरकर वय 19 वर्ष राहणार लक्ष्मीनगर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे। तर प्रशांत राजू वणारे वय 21 वर्ष राहणार सावजी फैल, गणेश दीपक इंगळे वय 18 वर्ष राहणार सावजी फैल आणि तक्ष धुरंदर वय 19 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान गंभीर जखमी असलेल्या गणेश दीपक इंगळे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, मलकापूर।